सर्वात मोठे शस्त्र. बादशहा अकबर आणि बिरबलमध्ये कधी कधी अशा गोष्टींवरही चर्चा होत असे की ज्याची कसोटी घेताना जीवाचा धोका उद्भवत असे. एकदा अकबरने बिरबलला विचारले, बिरबल, जीवनामध्ये सर्वात मोठे शस्त्र कोणते आहे? महाराज, जीवनात सर्वात मोठे शस्त्र हे आत्मविश्वास आहे, बिरबलने उत्तर दिले. अकबरने बिरबलचे हे उत्तर ऐकून आपल्या मनात ठेवले व एखाद्या वेळी आपण याची परीक्षा घेऊ असे ठरविले. एक दिवशी एक हत्ती वेडा झाला. अशा स्थितीत त्या हत्तीला बेड्यांमध्ये अडकवून ठेवले जात असे. अकबरने बिरबलच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी त्याला बोलवणे पाठवले व इकडे हत्तीच्या महावताला आदेश दिला की जसा बिरबल येताना दिसेल तसा तू या हत्तीच्या बेड्या काढून टाक. बिरबलला या गोष्टीची जराही कल्पना नव्हती. जेव्हा बिरबल अकबरला भेटण्यासाठी दरबाराकडे जात होता तेव्हा त्याच्या दिशेने तो वेडा झालेला हत्ती सोडला गेला. बिरबल आपल्या स्वतःच्याच धुंदीत चालत होता की त्याची नजर त्या वेड्या हत्तीकडे गेली, जो उड्या मारत त्याच्याकडे येत होता. बिरबल हजरजबाबी, अतिशय बुद्धिमान, चतुर व आत्मविश्वासी होता. त्याला लगेच लक्षात आले की अकबरने माझ्या आत्मविश्वासाची व बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी त्या वेड्या हत्तीला माझ्यावर सोडले आहे. तो हत्ती सोंडवर करून खूप जोरात बिरबलच्या दिशेने पळत येत होता. बिरबल अशा ठिकाणी उभा होता की तो इकडे तिकडे पळून सुद्धा वाचणे शक्य नव्हते. त्याच वेळेला बिरबलला एक कुत्रा दिसला. हत्ती खूप जवळ आला होता. तो इतक्या जवळ होता की कोणत्याही क्षणी बिरबलला आपल्या सोंडेत पकडले असते. तेव्हा बिरबलने तात्काळ त्या कुत्र्याचे मागचे 2 पाय पकडले आणि पूर्ण ताकदीने त्याला फिरवून हत्तीच्या दिशेने फेकले. अत्यंत घाबरलेला व ओरडत असलेला कुत्रा जेव्हा हत्तीवर जाऊन आपटला तेव्हा त्यांचं ते भयानक किंचाळणे वा ओरडणे ऐकून हत्ती पण घबराला वा वाळून दुसऱ्या दिशेला पळाला. अकबराला जेव्हा बिरबलने केलेल्या कृत्याची बातमी मिळाली तेव्हा अकबराला मानावेच लागले की बिरबल जे काही बोलला ते अगदी योग्य होता. आत्मविश्वास सर्वात मोठे शस्त्र आहे.